हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज कोकणी पद्धतीचं आपण काजू मसाला करणार आहोत आणि तो सुद्धा कोकणातून मी काजू घेऊन आलेली आहे. तर त्याचं आपण काजू मसाला करणार आहोत. तर हे बघा, हे असे काजू असतात आणि ह्या काजूचं झाड मी शेवटला ॲड केलेला आहे तो व्हिडिओ, तर ते तुम्ही शेवटला बघू शकता. आता हे बघा, काजू असे हे 2 कट करायचे आहेत. असे मधोमध कट करून घ्यायचे आहेत. त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. हे बघा, तुम्ही विळीने करू शकता, चाकूने करू शकता किंवा कोयत्याने सुद्धा करू शकता. आता हे बघा, हे आपण सगळे कट करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने हे सगळे कट करायचे आहेत. आता हे बघा, कट झाल्याच्या नंतर आता एखादा चाकू घ्यायचा, नाहीतर असा स्पून घ्यायचा आहे आणि असे हे काजूचे ह्या बियाच्यातले गर वेगळे करायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळे गर वेगळे केलेले आहेत. आता काय करायचं, ह्याला चीक असतो. तर एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी छान उकळून द्यायचं आहे. हे बघा, हे चांगलं उकळलं गेलं, उकळी आली की ह्याच्यामध्ये टाकायचं. आता हे बघा, ही उकळी आलेली आहे, याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता एक छान 2 मिनटं गॅस बंद, उकळी आली की 1-2 मिनटंच ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. हे बघा, हे ह्याचंच भांडं आहे गरांचं, आणि 2 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे. आता हे बघा, हे साईडला घेतलेलं आहे, गरांचंच भांडं आहे खाली, आणि त्याच्यावर जाळी ठेवलेली आहे. हे पाणी चीक असतो त्याचं ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून चीक सगळा निघून जातो आणि हे गर सोलायला सुद्धा इजी पडतात, म्हणून हे उकळत्या पाण्यात टाकून द्यायचं आहे. हे बघा, आता हे काय करायचं, आता आपण सोलून घ्यायचे आहेत. हे बघा, इझिली हे सोलले जातात, पटापट असे सोलले जातात, म्हणून असं गरम पाण्यात उकळून घेतलं की पटकन सोलून होतात. हे बघा, अशा पद्धतीने हे सगळे गर आपण सोलून घ्यायचे आहेत. आता हे बघा, मसाला करायचा आहे. त्यासाठी हे बघा, टोमॅटो घेतलेले आहेत, कांदा घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे आणि मिरची घेतलेली आहे. आता पहिलं काय करायचं, एक तवा घ्यायचा आहे, त्यामध्ये अर्धा स्पून तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा कांदा आपण मीडियम साईजचे 2 घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत. आणि आता त्यामध्येच आपण ह्या मिरच्या आहेत ना, त्या कट करून टाकायच्या आहेत. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे बघा, ह्याच्यातच खोबरं टाकलेलं आहे आणि टोमॅटो टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यातच लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत. आणि हे बघा, कोथिंबीरच्या मी काड्या टाकते, कारण कोथिंबीरच्या काड्या ना मी जेव्हा कोथिंबीर साफ करतो त्या काड्या ह्या वेगळ्या करून ठेवते, कारण त्याचा स्मेल कोथिंबीरपेक्षा काड्यांचा स्मेल छान येतो. आता हे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं बॅटर काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 चमचे तीळ टाकायचे आहेत आणि हे छान स्मूथ असं बॅटर वाटून घेतलेलं आहे. आता त्याच तव्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल छान गरम होऊन द्यायचं आहे. माझं झालेलं नाही गरम, पण छान गरम होऊन द्या आधी तेल, आणि त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाका. आता जिरं मोहरी छान तडतडू दे, नंतरच आपण बाकीचं टाकूयात. आता हे बघा, छान तडतडलेली आहे. त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि मसाला टाकायचा. आपण जो मसाला केलेला आहे ना, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता छान परतायचं आहे व्यवस्थित असं, आणि त्यामध्ये काश्मीरी लाल तिखट टाकायचं 1 चमचा आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला, चवीनुसार नमक टाकायचं आहे, पाव चमचा हळद पावडर टाकायचं आहे. छान परतून घ्यायचं आहे हे बघा. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकायचं आहे आणि ते मिक्सरच्या भांड्याचंच पाणी याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. हे बघा, छान परतायचं आहे, आधी परतून घ्यायचं आहे आणि हे पाणी आता ओतून घ्यायचं आहे. आपण काजू मसाला करणार आहोत, तर त्यासाठी जास्त पाणी काही लागत नाही. थोडेसे काजू शिजण्यासाठीच पाणी टाकायचं आहे. आता हे बघा, छान परतून घ्यायचं आहे. परतून झालेला आहे आता मसाला. आता आपण हे काजू जे साफ करून ठेवलेले आहेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आता काय करायचं, छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने छान परतायचं आहे व्यवस्थित असं. छान परतलं ना की छान हे येतं, शिजून जातं ते. आता काय करायचं, आपण थोडंसं अजून पाणी ॲड करूयात आणि छान अजून मिक्स करायचं आहे. आता काजूची भाजी तर एकदम सुरेख लागते ना, मग काजू मसाला तर एकदम भन्नाट लागतो. आता हे बघा, हे छान
परतून घेतलेलं आहे, हलवायचं आहे आणि आता झाकण ठेवायचं आहे, बारीक गॅस करायचा आहे आणि एक 5 मिनिटासाठी तसंच ठेवायचं आहे. 5 मिनिटांनी उघडून बघायचं आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. अजून भाजी शिजलेली नाही, अजून आपल्याला 5 मिनटं झाकण घालून परत ठेवूया. जोर त्याला तेल सुटत नाही तोवर भाजी ही शिजवायची बारीक गॅसवर. आता 5 मिनिटासाठी परत झाकण ठेवायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचे आहे. हे बघा 5 मिनिटांनी हे बघा साईडून तेल सुटलेलं आहे. आता छान परतून घ्यायची आहे परत. हे बघा, आता अशा पद्धतीने छान परतून घ्यायची आहे. आता अशीच अजून 2 मिनटं परत शिजवायची आहे. हे बघा 2 मिनटं अशीच ठेवून शिजलेली आहे. हे बघा किती छान झालेली आहे भाजी ही. अतिशय छान पद्धतीत ही भाजी चवीला एकदम अप्रतिम होते. मैत्रिणींनो, नक्की करून बघा आणि खाऊन बघा. तर चला मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग उद्या पण भेटू नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोवर धन्यवाद.